देवगड तालुक्यातील जामसंडे येथे सार्वजनिक शौचालयाकडे जाणारा रस्ता चारही बाजूने बंद करण्याचा प्रकार घडलाय। यामुळे येथील महिला वर्गाला याचा त्रास सहन करावा लागतोय। देवगड तालुक्यातील जामसंडे पिरावाडी येथील सार्वजनिक शौचालयाकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आलाय। सिंधुदुर्ग जिल्हा हागणदारी मुक्त झाला असताना सार्वजनिक शौचालयाकडे जाणारा मार्ग बंद केला जातो आणि 1.5 महिना होऊनही यावर कोणतीही कारवाई होत नाही। यामुळे महिला वर्गाची जास्त गैरसोय होते। आमच्या वाडीतील सार्वजनिक शौचालयात जाणारा रस्ता बंद केल्यासंदर्भात आमची सर्व ठिकाणी हे केलेलं असताना कुठचीही कारवाई होत नाही। त्या कारवाईच्या अनुषंगाने आम्ही आज प्रांत मॅडम यांच्याकडे भेट दिली। त्या भेटीत असं सांगण्यात आलं की आम्ही तळाची पाहणी करून तुमचा रस्ता ह्याच्या संदर्भात निर्णय घेऊ। तरी हा निर्णय न झाल्यास आम्ही उपोषणाला बसणार आहोत। तसंच सिंधुदुर्ग जिल्हा हा हागणदारी मुक्त असताना सार्वजनिक संडासला जाण्याचं शौचालयाचे वाट बंद होऊन आज 1.5 महिना झाला तरी त्याच्यावर कुठचीही कारवाई होत नाही। अशाच कंडिशनमध्ये आमच्या महिला वर्गाने कुठे जायचं, त्या संदर्भात आम्हाला योग्य न्याय मिळावा। नाही मिळाल्यास आम्ही उपोषणाला बसणार आहोत। तसंच या विषयानंतर होणारी सार्वजनिक नगरपालिकेची निवडणूक, या निवडणुकीवरही आमचा बहिष्कार असणार। आमचा प्रश्न नाही सुटला तर आम्ही या संदर्भात बहिष्कार टाकणार आहोत। तसंच या संदर्भात आम्ही मोदींची जी वेबसाईट आहे किंवा मुख्यमंत्र्यांची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती आम्ही हागणदारी मुक्त जिल्हा असताना त्याचे फोटो आम्ही त्याच्यावरती पाठवणार आहोत। प्रांत अधिकाऱ्यांना भेट देऊनही त्यांच्याकडून फक्त आश्वासनेच मिळत आहेत। याबाबत लवकरात लवकर निर्णय न झाल्यास येथील ग्रामस्थ उपोषणास बसणार आहेत। अमित गोळवणकर, कोकण नाव, देवगड।